हॅलो, नमस्कार, जय शिवराय. आज मी निघाली होती माझ्या मामाच्या गावी, ती पण माझ्या बाईकवर. ही माझी बाईक खूप जुनी आहे, 13-14 साली घेतली होती मी. तिच्यावरच मामाच्या गावी जात होतो. अंमळनेर तालुक्यामध्ये आहे आणि अंमळनेरला तुम्हाला माहिती असेल की मंगळग्रहाचं मंदिर आहे. तर जाताना मंदिर लागलं आम्हाला, म्हणून आम्ही मंदिरात गेलो आधी, कारण त्या दिवशी मंगळवारच होता. तर मंगळवारी मस्तपैकी दर्शन घेतलं आम्ही मंगळग्रहाचं. तुम्हीही घ्या. आणि भारतात 2च मंदिरं आहे, त्यातलं हे खानदेशमध्ये आहे मंगळग्रहाचं मंदिर, तेही अंमळनेरमध्ये. तर म्हटलं चला जाता जाता दर्शन घेऊया मंगळग्रहाचं आणि मग पुढे आजीकडे जाऊया. आजीचं आमचं गाव इथून जवळच आहे, एक 5-7 किलोमीटरवर गाव आहे आणि मग तिथून आम्हाला जायचं होतं आजीकडे. मग हे मंगळग्रहाचं मंदिर आहे बघा, तुम्ही मंगळग्रहाचं दर्शन घेऊन घ्या आणि मी तुम्हाला जवळून दाखवते मंगळग्रहाचं मंदिर. तसं आज खूप गर्दी होती, कारण मंगळवार असल्यामुळे खूप जण पूजा करायला येतात इथे, काही जण अभिषेक करायला येतात, काही जण मंगळवार असतो त्यांना त्यांचं पूजा असते इथे. तर हे आमचे मंगळग्रह. आणि इथून आम्ही मंदिरात फेरफटका मारला, कारण मंदिर बरंच मोठं आहे आणि खूप लोक येतात, खूप लांब लांबची लोक येतात. मध्य प्रदेशमधून येतात, गुजरातमधून येतात, तर तिकडची खूप सारी लोक येतात, म्हणून इथे खूप गर्दी असते. आणि काही लोक 5 मंगळवार पण करतात. तर हे बघा मंदिर खूप सुंदर आहे, इथे राहण्याची व्यवस्था पण खूप चांगली आहे. आणि इथे मी आणि आई बसलो होतो 5 मिनटासाठी आणि तिथून मग म्हटलं चला जाऊया आपण आता, कारण आम्हाला पुढे जायचं होतं आजीकडे. आणि हे बघा मंदिरचं वातावरण बाहेरचं खूप सुंदर आहे. इथे काहीतरी पुस्तकं होते सनातन धर्माची, ती आई बघत होती आणि इथे पुढे स्वामी माऊलींची एक प्रतिमा होती, तर तिथे ती उभी राहिली. तिला वाटलं मी फोटो काढते, पण मी तिला म्हटलं व्हिडिओ काढते तुझा. आणि त्यानंतर आम्ही पोचलो आजीकडे. हे आमच्या आजीचं घर, जे अंमळनेरपासून काही किलोमीटरवरच आहे. तर ही आमची आजी, आणि आई लगेच आजीला खाऊ देण्यासाठी बसली होती, कारण आजीसाठी काही खाऊ आणला होता आईने, तर तो खाऊ देत होती. आणि दोघांचं चाललं होतं काहीतरी, तिच्या मेडिसिन पण आणल्या होत्या आजीच्या, तर ते मेडिसिन द्यायचे होते. आमची आजी इथे एकटी राहते, तर कारण मामान ते बाहेरगावी असतात, त्याच्यामुळे आजी एकटी राहते. आणि हे आमच्या आजीचं घर. आमची आजी आमच्याकडे येते जाते, पण तिला गावीच करमतं, त्याच्यामुळे बरेचदा इथे असते ती आणि बरेचदा आमच्याकडे असते, बरेचदा मामा घेऊन जातो. खूप मोठं घर आहे आमच्या आजीचं, हे बघू शकतात तुम्ही. कारण आमचे बापू असताना कडीपाटचं घर होतं, नंतर मामांनी हे स्लॅबचं घर बांधलं, पण ती मजा काही वेगळीच होती जेव्हा आमचे आजोबा जिवंत होते तेव्हा. तर आजीकडनं जेवढं शक्य होतं तेवढं आवडतं आजी. आणि बघा त्यांच्या दोघं मायलेकींच्या काहीतरी गप्पा चालल्या आहेत तिथे. आणि मग आम्ही बसलो थोडा वेळ आणि पाऊस चालू झाला. त्यानंतर पायरीवर येऊन बसली बघा माझी लाल परी, आणि खूप बारीक बारीक पाऊस चालू जातं. हे आमचं गाव 2 गल्ल्यांचंच गाव आहे, जास्त मोठं पण नाही आहे. तर हे आमचं गाव. पाऊस चालू झाला तर म्हणून थांबलो होतो आम्ही, आणि आम्हाला पुढे जायचं होतं बहिणीकडे. पण अंमळनेरला पोचता पोचता इतका भयान पाऊस लागला ना, विचारूच नका, थांबता थांबेना. 1.5-2 तास तिथेच थांबलो आम्ही एका ठिकाणी, पण पाऊस काय थांबेना. मी हे व्हिडिओ करते, पण जर माझं काही चुकत असेल ना, प्लीज 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 सांगाल तुम्ही, कारण माझा या प्रयत्नांना तुम्ही सपोर्ट कराल अशी अपेक्षा आहे. आणि पुढे आम्ही मावशीच्या मुलीकडे निघाले होते मी, ती पण तिथेच राहते अंमळनेरपासून जवळ. चला जाता जाता तिला भेटून घेऊ म्हटलं, तर म्हणून तिला भेटायला गेले. तर तिचं घर पण दाखवते मी तुम्हाला, पण जाता जाता मीच एकटी करत होती गाडीवर, एक हाताने बाईक चालवत होती आणि एक हाताने व्हिडिओ शूट करत होती. जसं जमेल तसं करत होती रस्त्यांचा व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा प्लीज प्लीज. हे बघा माझ्या बहिणीचं घर, ती अंगणवाडी सेविका आहे आणि तिचं हे जुनं घर आहे, त्याच्यामुळे खूप सुंदर आहे, लांब लचक आहे, पण मस्त आहे घर. खेड्यागावातले घरं मला फार आवडतात. आणि ही माझी बहीण आहे, तिच्या बकरीला 2 बकरे झाले, बोकडे. तर त्या बोकड्यांबरोबर बसली होती ती, आणि तो बोकड्या तिच्याशी काय चाललं होतं काय मी ती म्हणत होती की बघतो कसा करतो, माझा आवाज लगेच ओळखतो वगैरे सगळं. आणि ही माझी आई आणि आमचे नाना म्हणजे माझे पाहुणे. तर आम्ही बाहेरच बसलो होतो, लाईट गेली होती म्हणून. आणि हा बघा कसा बघतोय. 2 बोकडे झाले आहेत तिला, एक इकडे बांधला होता आणि एक तिच्याजवळ होता, तो लगेच दूध प्यायला सुरुवात केली होती त्याच्यामुळे. आणि हा माझ्या बहिणीचा मुलगा आहे, लहान मुलगा आहे बघा, तुम्हाला दिसला तर तो दुसरा बोकड्या तिकडे दूध पितोय त्या आईचं. तो बदमाशी म्हणे, हे शांत आहे म्हणे, ते दूध पिते. तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा प्लीज.